गुणवत्ता हे चौकाराची, जिकडे मात्र आपल्या संघासाठी ज्या ज्या वेळेला खणकर प्रसिद्ध असतो त्या त्यावेळेला दिवेश पाटील आपल्या संघासाठी उभा असतो. ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे दिवेश पाटील. आत्मसज्ज ऑन स्ट्राईकला दिवेश पाटील, राईट हँड फलंदाज, पहिल्या षटकात ओमकार, एका साईडला बघितलं तर सातपटी संघ ऐझल शिवाजीनगर संघ. षटकातील पहिला चेंडू, यस बॉल चाललाय डिक्लेअर संघकडे लेग बायच्या रूपाने. धावसंख्या 1 ने फ्लाय, संघाचा खाता खोलतोय 1 धावेने. 1 चेंडू 1 धावा ऑन दी स्कोर लागल्या जात आहेत. येणारा चेंडू असेल दुसरा मार्गस्थ, सामना करतो कपिल. श्रीसुरा चेंडू पुन्हा एकदा कपिल ऑन स्ट्राईकला. यस आकुटे टप्प्याचा चेंडू होता, बॉल चालला डिक्लेअर झोनकडे. तोपर्यंत 1 धावा परिपूर्ण, 1 धावेने धावसंख्या झरसावेल आणि ती पोचेल 2 या धावसंख्येवर. 2 चेंडूचा खेळ संपला, 2 चेंडू आणि 2 धावा ऑन दी स्कोर लागल्या जात आहेत. येणारा चेंडूचा खेळ विचारलं तर पोचतंय मात्र 4 चेंडूचा खेळ उर्वरित बाकी असेल. येणारा चेंडू हा तिसरा मार्गस्थ असेल. पुन्हा एकदा दिवेश पाटील ऑन स्ट्राईकला. आता मात्र फटका सजवला, बॉल साईडला ऑन साईडच्या दिशेने मुख्य समालोचक कक्षाने सलामी देत करणारा येणारा येतोय दिवेश पाटीलच्या बॅटमधून. खणखणीत दर्जेदार येतोय चौकार. 4 धावेने धावसंख्या सरसावली आणि ती पोचली मात्र 6 या धावसंख्येवर. काय अफलातून फटका सजवला, जिकडे मात्र दिवेशने सेन्सिबल क्रिकेट केला. जिकडे बघितलं ऑन साईड डिझाईनला प्लेयर्स कमी आहेत, तिकडे त्या आता यस पुण्याचा फटका सजवलाय. आता मात्र खराब क्षेत्ररक्षण आता मात्र होतंय खराब दिवेश पाटीलच्या बॅटमध्ये. तर पुण्याच्या एकदा येतोय चौकार. धावसंख्या 4 ने फ्लाय होईल आणि ती पोचेला मात्र 10 या धावसंख्येवर. डबल डिजिटमध्ये धावसंख्या स्कोर कार्डवर लागल्या जातात. आता मात्र पुण्याच्या एकदा 5वा चेंडू पुढच्या मार्गस्थ. हॉसाईकला दिवेश पाटील ज्यांनी 2 चौकार ठोकलेत. आता मात्र सेन्सिबल क्रिकेट, जिकडे बॉल चालू ऑफसाईड दिशेने धावसंख्या 1 ने सरसावेल आणि ती पोचेल मात्र 11 या धावसंख्येवर. शेवटचे पुण्याचे तर मार्गस्थ. स्ट्राईकला सुद्धा कपिल. यस आता मात्र बॅटची गाड्या घेऊन अपील केली होती पण नॉट आउट अंपायर दर्शविले ना. आता मात्र डॉट चेंडू संघात षटक संपतंय. धावसंख्याचा विचार केला ती पोचली 1 षटकानंतर ती पोचली 11 या धावसंख्येवर. षटक संपतोय. तो पुढे आपण जाऊया ऐकूया डिसेला. धन्यवाद डिझिंग. आता मग षटक तो आनंद वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं धावसंख्या 1 षटकानंतर विचार करत ते पोचलं 11 या धावसंख्येवर. येणारा चेंडू हा षटकातील पहिला असेल. सामना करतो आता मात्र यस पहिला चेंडू जर बघितलं तर वाईट चेंडू अंपायर दर्शविताना धावसंख्या 1 ने फ्लाय आणि ती पोचेल 12 या धावसंख्येवर. आता मात्र फटका फसलाय दिवेशचा. आता मात्र चौकारसाठी फटका सजवला आता पण चेंडू गुला षटकारासाठी आणि याच कामाला अंपायरचा बोट गेला अभागाकडे आणि OUT आउट अंपायर दर्शविताना दिवेशला पाठवून दिलं तंबूच्या आश्रयाला. बॅक टू डगआउटला. रिप्लेमध्ये बघितलं तर फटका अफलातून सजवला होता पण बॉल गेला षटकारासाठी. आतून विचार केला ती पोचली 12 धावसंख्या स्थिरावत आहे. चेंडूचा विचार केला तर 1 चेंडूचा खेळ संपला. येणार चेंडू असेल 5, अजून 5 चेंडूचा खेळ उर्वरित बाकी असेल आणि दुसरा चेंडू पुण्याच्या मार्गस्थ असेल. दिवेशला 5च्या चेंडूचा विचार केला तर दिवेशला पाठवून दिला तंबूच्या आश्रयाला. विकेटचा पतन झाला. नवीन फलंदाज भावेश, दुसरा चेंडू मार्गस्थ असेल. आता मात्र यस कमाईची गोलंदाजी करतोय आनंद. आता मात्र सॉफ्टवेअरने खेळून काढला. तोपर्यंत 1 धावा परिपूर्ण होणार. 1 धावेने धावसंख्या सरसावेल आणि ती पोचेल 13 या धावसंख्येवर. 2 चेंडूचा खेळ संपला. येणारा चेंडू असेल तो तिसरा पुन्हा एकदा. आता मात्र शाकी सुद्धा कपिल. शैलेंद्र चेंडू पुण्याच्या मार्गस्थ. फटका सजवलाय, बॉल चाललाय. क्षेत्ररक्षण तैनात ऑफसाईडच्या दिशेने. आता मात्र येतोय डॉट चेंडू. काही कमाईचं षटक हातातोय आनंद आपल्या संघासाठी, जिकडे मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये 11 धावा खर्च करत केल्या होत्या. आता मात्र रोकून ठेवलाय आनंदने.
आता म्हणजे पुढे तो सॉफ्टवेअरने खेळून काढला ऑप्शन दिशेने तो परत एक धाव परिपूर्ण होणार आणि एक धावेवर धावसंख्या सरसावेल आणि ती बुजेल मात्र 14 या धावसंख्येवर. 4 चेंडूचा खेळ संपला. येणार चेंडू असेल 5वा मार्गस्थ चेंडू. अजून देखील 2 चेंडूचा खेळ उर्वरित बाकी असेल. आता मग स्ट्राईक असेल तो 22. येस अंबर दर्शविताना इट्स अ वाईट चेंडू. अंबरतून ह्या समांतर रेषेत धावसंख्या 1 ने फ्लाय आणि ते पोहोचेल 15 या धावसंख्येवर. अतिकरण चेंडू टाकला होता वाईटचा. आता मात्र पुन्हा एकदा याचा बॅटची कडा घेऊन गोलंदाज स्वतः आनंद देत आहेत. कोणतीही चूक न करता. आता मात्र डॉट चेंडू जिकडे मात्र वाईटवर कमबॅक केलं. आता मात्र तिथे डॉट चेंडू. येणार चेंडू हा शेवटचा. धावसंख्या विचार केला 15 ऑन दी स्कोर लागले त्यात 1 विकेटच्या मोबदल्यात शेवटचा चेंडू. यस हा सेन्सिबल क्रिकेट भविष्याने मात्र खेळून दाखवला. जिकडे मात्र डॉट चेंडूचा खेळ संपला आणि दुसरा चेंडू. योगेश पाटील सरांचं इथे आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानाने येण्याची कृपा करावी. योगेशजी पाटील सर प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. त्याचबरोबर राकेशजी मोरे सर आपण देखील या. तुमचं देखील स्वागत आहे वेऊर चषक दुसऱ्या रात्रीत. थँक्यू सो मच. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स पार्थ भोईर. धन्यवाद. धावसंख्येचा विचार केला ती पोचण्याबद्दल 16 या धावसंख्येवर. 2 षटकाचा खेळ संपला. धावसंख्येवर विचार केला 1 विकेटच्या मोबदल्यात 16 या धावसंख्येवर स्कोर कार्ड लागले जात आहे. येणार तिचं षटक मार्गस्थ असेल. या तिसऱ्या षटकात गौरव पहिला चेंडू याचा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. क्षेत्ररक्षण काय सुंदर होतं ऑप्शनच्या दिशेने. टाळ्यात वाजतात मात्र ग्राउंडमध्ये तोपर्यंत एक धावा परिपूर्ण होणार आणि एक धावेर धावसंख्या सरसावेल. 17. मोहित घरत, राकेश मोरे आणि हेमंत गायकवाड यांना विनंती करतो की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. आणि पवन पाटील तेही आहेत. त्यांना देखील विनंती करतो की या मुख्य व्यासपीठावरती. यस आता मात्र मैदानाच्या आतमध्ये बघितलं रनची दाट शक्यता होती. आणि निशांत गायकवाड यांना देखील विनंती करतो की आपण देखील या. तुमचं देखील स्वागत आहे. यस आता मात्र जर बघितलं तर अंगाला चेंडूवरती लेग बायच्या रूपाने अंपायर दर्शविताना एक धावा परिपूर्ण होणार. 1 धावेने धावसंख्या सरसावेल आणि ती पोचलं मात्र 19 या धावसंख्येवर. 14 चेंडू पुढे येतात मात्र फटका सुचवायचा प्रयत्न होता. यष्टर आहे जीवनच्या आकतापासून आपल्या 100% देण्याचा प्रयत्न करतोय. आता मध्ये ते डॉट चेंडू काय कमाईची गोलंदाजी करतोय. 4 चेंडू आणि 19 धावा ऑन दी स्कोर लागले जात आहेत. जिकडे जर बघितलं स्कोरर तिकडे बघा IPLचा पूर्ण आता मात्र पुन्हा एकदा यस फटका तर सुचवलाय. आता मात्र रनची दाट शक्यता असेल का. यस OUT आउट. अंपायरचा बोट झालं आभाकडे आणि फलंदाजाला पाठवून दिलं तंबूच्या आसऱ्याला. काय कमायचं. रिप्ले जर मध्ये बघितलं अफलातून फेकी सुंदर केली. क्षेत्ररक्षण देखील सुंदर केलं. ह्याच्याच रूपात विकेट आणि OUT आउट. डकआउटला पाठवून दिलं फलंदाजाला आणि आता मात्र नवीन फलंदाज येतोय हर्षद. शेवटचे मार्कस असेल जिकडे जर बघितलं धावसंख्या जर रोखून ठेवलं 7 पटीच्या फलंदाजाला. जिकडे जर बघितलं गोलंदाजी कमबॅक केलाय. यस फटका सजवायचा प्रयत्न होता 22चा चौकारासाठी पण बॉल गेला षटकारासाठी. 22ला पाठवलं डकआउटला. OUT आउट. विनंती करतो की आपण प्लीज या. आमच्या विनंतीच मान देऊन योगेश पाटील सर आपण यायचं आहे.
जो चौथं षटक होतं गट्टू वैयक्तिक पहिल्या संघासाठी चौथ्या धावसंख्येचा विचार केला ते पोचते 19 या धावसंख्येवर. येणारा चेंडू हा षटकातील पहिलाच चेंडू. फटका सजवला फुलटो चेंडूवर क्षेत्ररक्षण काय अफलातून होते ऑफसाईडच्या दिशेने. तोपर्यंत एक धावा परिपूर्ण होणार. एक धावेने धावसंख्या सरसावेल आणि ती पोचेल मात्र 20 या धावसंख्येवर. एक चेंडू 20 धावा ऑन दी स्कोर लागला जातात. येणारा चेंडू दुसरा तेच योगेश. आता मात्र हा योगेशने चेंडू हाताला त्रिफला उद्ध्वस्त करून दिला आणि फलंदाजाला पाठवून दिला तंबूच्या आसऱ्याला. काय अफलातून गोलंदाज, अफलातून चेंडू हाताला जिकडे मात्र नो चान्स आणि फलंदाजाला पाठवून दिला तंबूच्या आसऱ्याला. जस नवीन फलंदाज धर्मेश येतोय. येणार चेंडू हा तिसरा मार्गस्थ. धर्मेश ऑन स्ट्राईक. बॉल चाललाय इनटू द गॅप. 1 बाउन्स 2 बाउन्स आणि सी मार रे शेपार. धर्मेशने मात्र पहिल्या चेंडूवर इरादे स्पष्ट करून दिल्यात. जिकडे जर बघितलं तर आपला संघ कुठेतरी दगावच्या रूपाने जात होता तिकडे धर्मेश आला रे. मी म्हणेल की माझ्या संघासाठी माझी जी गुणवत्ता आहे ती दाखवून माझ्या मैदानामध्ये आणि पहिल्या चेंडूवर चौकार लगावला. धावसंख्येचा विचार केला 4 ने फ्लाय झाले आणि ती पोहोचली 24 या धावसंख्येवर. 3 चेंडूचा खेळ संपला. येणारा चेंडू हा चौथा असेल. चौथा चेंडू मार्गस्थ. यस फटका सजवला आहे पण बॉल चालला डिक्लेअर झोनकडे जस्टनच्या साईडून. तो परत एक धावा परिपूर्ण होणार. एक धावेने धावसंख्या सरसावेल आणि ती पोचेल 25 या धावसंख्येवर. 4 चेंडूचा खेळ संपला. येणारा चेंडू हा 5वा आणि धावसंख्येचा विचार केला ते पोचते 25 या धावसंख्येवर 4 विकेटच्या मोबदल्यात. आता मात्र पुण्याचे एकदा फलंदाज सज्ज. 5वा चेंडू मार्गस्थ. यस आता मात्र तो डॉट यशवंत स्थिरावतोय चेंडू. येणारा चेंडू हा शेवटचा. आता मात्र भोगी आपल्या संघासाठी काय घडतंय का बिघडतंय. चौकार लगावतोय सिंगल घडतंय विकेट होतंय काय घडतं का बिघडतं तुम्ही कुठे जाऊ नका वली या मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र फटका सतवला आहे. क्षेत्ररक्षण आहे तैनात. रनची दाट शक्यता. आता मात्र यस OUT आउट आणि अंपायरने बोट केलं वरती. चेक. सन्माननीय श्रीयुत चेतन नंदकुमार पाटील सर काटाळे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला संपूर्णपणे बॉल स्पॉन्सर झालेत त्यांचा आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू सो मच. त्यांचा स्वागत आणि सन्मान करण्याकरिता विनंती करतोय मी निलेश पाटील यांना की निलेश पाटील सर आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित स्वागत सन्मान करावा. चेतन नंदकुमार पाटील सरांचं इथे मुख्य व्यासपीठावरती स्वागत होईल आणि मोहित घरत भावी नगरसेवक असं त्यांना दर्शविलं जातं आणि त्यांना विनंती करतोय की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. या स्वागत आणि सन्मान चेतन नंदकुमार पाटील सर तुमचं स्वागत आहे. निलेश पाटील यांना विनंती करतोय की आपण तुमच्या शुभ हस्ते त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करावं मुख्य व्यासपीठावरती ज्यांनी या स्पर्धेला संपूर्णपणे बॉल स्पॉन्सर केलेत. काटाळ्यावरनं बिलॉंग करतात आणि त्यांच्या माध्यमातून इथून या स्पर्धेसाठी आलेले आहेत ते म्हणजेच तर आता मात्र विजयासाठी आपण टार्गेट असेल 26 धावाचा. 25 धावा तर बघितलं सातपाटी नाही आपल्या फलंदाजीतून बनवल्या आणि 26 धावाचं टार्गेट असेल. मुख्य व्यासपीठावरती होईल स्वागत आणि सन्मान. सुशील मोरे यांच्या शुभ हस्ते या. हेमंत गायकवाड तुमचं देखील स्वागत आहे आणि सुशील मोरे यांच्या शुभ हस्ते हेमंत यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान होईल.
त्याचबरोबर योगेश पाटील यांचं देखील स्वागत. अमरीश मोरे यांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते आपण योगेश पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान करावं. या अमरीश मोरे, तुमच्या शुभ हस्ते योगेश पाटील यांचं मुख्य व्यासपीठावरती होईल स्वागत आणि सन्मान. यस, दोन्ही सलामीची जोडी एका साईडला बघितलं तर एका साईडला मयुरेश, एका साईडला बघितलं आनंद. ऑन स्ट्राईकला असेल तो मयुरेश आणि नॉन स्ट्राईक असेल तो आनंद. आणि पहिलं षटक घेऊन येतो आदित्य. षटकातील पहिला चेंडू टार्गेटचा असेल तर 24वा ऑन द टार्गेट असेल षटकातील पहिला चेंडू. राकेश मोरे तेही आमच्या मुख्य व्यासपीठावर आहेत. हितेश घरत यांच्या शुभ हस्ते आपण राकेश मोरे यांचं यथोचित स्वागत सन्मान हे मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. या राकेश घरत सर, तुमचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये आणि तुमचं यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती मात्र होईल. आता जर मैदानाच्या आतमध्ये बघितलं तर संघाचा श्री गणेश झाला 1 धावेनुसार. एक धावा एक चेंडू 1 धावा ऑन दी स्कोर लागल्याचं त्यात. निशांत शेलार यांना विनंती करेन की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. निशांत शेलार यांना विनंती करतोय की प्लीज आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. तुमचं देखील स्वागत आहे. त्याचबरोबर राकेश मोरे आहेत, त्यांचं देखील आम्ही करणार आहोत यथोचित स्वागत सन्मान. पंकज सरांना विनंती करतोय, तुमच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत यथोचित स्वागत आणि सन्मान. पंकज गावडे सर आपण या आणि राकेश मोरे यांचं मात्र इथून यथोचित स्वागत सन्मान हे आमच्या मुख्य व्यासपीठावरती केलं जाईल. त्याचबरोबर मोहित घरत नवली त्यांचं देखील येथे स्वागत आहे आणि स्वागत सन्मान करण्याकरिता सुशील मोरे यांना विनंती करतोय की मोहित यांचं आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. अगदी मोहित घरत यांच्या पुढे लागलं जातं भावी नगरसेवक. आता येणाऱ्या काळात निश्चित स्वरूपात त्यांचं इथून यथोचित स्वागत सन्मान होतं मुख्य व्यासपीठावरती आणि ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. Yes, over to you, commentary box. या शेवटचे जर मार्ग असेल त्यामध्ये पुन्हा एकदा फटक्याचा टॅप करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण स्वतःच्या जीवाच्या आकंत करण्यापासून येतात. जिकडे मात्र आदित्य डॉट चेंडू षटक संपतंय. धावसंख्या विचार केला ते पोचते 1 षटकानंतर 2 या धावसंख्येवर. अफलातून फलंदाजी करतोय सातपल्ली संघ. आता मात्र तोपर्यंत थोडंसं एक घेऊया ब्रेक, जाऊया डीजेकडे. यस, जाऊया व्यासपीठावरती. निशांत शेलार आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरता मी धीरज पाटील लाल्या यांना विनंती करतो. या निशांत शेलार आणि तुमचं यथोचित स्वागत सन्मान आपल्याला पाहायला मिळेल मुख्य व्यासपीठावरती. पवन पाटील तेही आहेत आणि त्यांचं देखील स्वागत होईल मुख्य व्यासपीठावरती. या पवन पाटील, तुमचं देखील स्वागत आहे. जाऊया क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री. जस्ट दुसऱ्या षटकात महेश धावसंख्या विचार केला ते पोचले 2 आणि 1 षटकाचा खेळ संपला. येणारं अजून षटक असेल ते 3 आणि दुसरं षटक मार्कस्त असेल. षटकातील पहिला चेंडू ऑन स्ट्राईकला आनंद. षटकातील पहिला चेंडू यास आता बॅटची कडे डिक्लेअर झोनकडे क्षेत्ररक्षण आहेत त्यांना तो परत 1 धावा परिपूर्ण होणार. 1 नुसार
एक धावेनुसार धावसंख्या सरसावेल आणि ती पोहोचेल 3 या धावसंख्येवर. एक चेंडूचा खेळ संपला. येणारा चेंडू असेल तर 5 आणि दुसरा चेंडू असेल तर मार्गस्थ. आता मात्र फटकाचा प्रयत्न ऑप्शन दिशेने ग्राउंडची दाट शक्यता होती, मात्र तो परता एकदा परिपूर्ण होणार. फलंदाज सेफ. एक धावेनुसार धावसंख्या सरसावेल आणि ते पोचेल मात्र 4 या धावसंख्येवर. 2 चेंडूचा खेळ संपला. येणारा चेंडू असो तिसरा चेंडू असेल मार्गस्थ. ऑन स्ट्राईक असतो आनंद, ज्यामध्ये सुरेख गोलंदाजी देखील आपल्या संघासाठी केली होती. जस्ट आता ग्राउंडची दाट शक्यता डायरेक्ट हिट असतं तर काहीतरी वेगळे चित्रकरण नसतं. आणि आता मात्र थर्ड अंपायर 55 बोट असेल थर्ड अंपायरकडे. उद्याच्या दिवसात सुपर 8 करिता ज्या टी शर्ट्स आहेत त्या स्पॉन्सर करणारी नावं आम्ही पाहतोय. तर राकेशजी मोरे, तदनंतर विजय प्रजापती, पिंट्या गायकवाड, मोहित घरत, निशांत शेलार, अनवर सय्यद, तदनंतर ग्रीशांत गायकवाड आणि सचिन मोरे यांच्या माध्यमातून सुपर 8च्या टी शर्ट्स ज्या इथे दिलेल्या आहेत त्यांचे आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. साई दत्त धनसार आणि अमर उन्नती मायखोप दोन्ही कॅप्टन कम टू द टॉस. या लगेच आपण शॉर्टमध्ये अगदी तो टॉस घेणार आहोत. एका बाजूला साई दत्त धनसार आणि विपक्षात संघ आहे तो म्हणजेच अमर उन्नती मायखोप. विनीत पाटील ॲक्शनमध्ये, तुषार पाटील सारखा खेळाडू तिकडे आहे, विशाल सारखा खेळाडू आहे आणि निश्चित स्वरूपात ते संपूर्ण युवा यंग टॅलेंट आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एका बाजूला साई दत्त धनसार संघाकडनं केवल राऊत. मॅचचा टॉस करण्याकरिता मी विनंती करतोय. हितेश घरत सरांच्या शुभ हस्ते मॅचचा कॉइन स्पिन होईल. या 2 कॅप्टन अमरनुती संघाचा कॅप्टन आपण पाठवायचा आहे चिराग. RCB सध्या IPL चालू आहे आणि RCBचे खंबे समर्थक या टॉससाठी. टॉस तिथे होतोय अगदी शॉर्ट अँड स्वीटमध्ये त्याची गरज आहे आणि त्यांच्या शुभ असते. आपण फार वेळ नाही घेणार कारण मॅच देखील चालू आहे आणि तो सामना देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. यस 3 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्येचा विचार केला 4 या धावसंख्येवर. आता मात्र 14 चेंडू मार्गस्थ. ऑन स्ट्राईक असेल तो आनंद. नवीन फलंदाज गौरव. यस आता मात्र फटक्याचा जोडीचा प्रयत्न होता. गोलंदाज फॉलो थ्रोमध्ये कोणतेही चूक न करता आता मात्र 14 चेंडू डॉट कमाईची गोलंदाजी करतोय सातपाडी संघ आपल्या संघासाठी. जिकडे जर बघितलं तर धावसंख्या विचार केला 4 या धावसंख्या स्थिरावलाय. येणारा चेंडू असेल तर 5वा फटका सजवला इंटू द गॅप. आता मात्र क्षेत्ररक्षणाने पुरेपूर वापर केला होता. 100% देण्याचा प्रयत्न करून होता. सौरभ पाटील यांचं इथे आगमन झालंय. त्यांना विनंती करतोय की प्लीज आपण मुख्य व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. सौरभ पाटील जर रिप्लेमध्ये बघितलं तर काय अफलातून 100% देण्याचा प्रयत्न केला होता पण नशिबाची साथ लागते. जिकडे मात्र जर बघितलं फलंदाज नशिबाची साथ होती आणि याच कारणामुळे याला चौकार. धावसंख्या 4ने फ्लाय झाली आणि ती मात्र पोहोचली 8 या धावसंख्येवर. 13 चेंडू आणि 18 धावांची गरज. जिकडे मात्र मॅच समान रेषेवर असेल. कोण जिंकणार कोण हरणार. 13 चेंडू 18ची गरज. जिकडे मात्र शेवट चेंडू मार्गस्थ असेल. ऑन स्ट्राईकला आनंद, ज्याने मात्र 6 चेंडूपैकी 5 धावा बनवल्या. आता फलंदाज येतो. 11 चेंडू हा शेवटचा मार्गस्थ. ऑन स्ट्राईकला आनंद. याचा बॅट शिकायला घेऊन आता यष्टकडून थोडी चुकी होत आहे. बॉल चालू आहे डिक्लेअर झोनकडे. यष्टांच्या पाठ्यामागे धावसंख्या 1ने फ्लाय आणि ती पोचेल मात्र 9 या धावसंख्येवर. षटक संपत आहे. सौरभ पाटील यांचं इथे यथोचित स्वागत होईल. मी निलेश सरांना विनंती करतो. निलेश पाटील सर आपण या तुमच्या शुभ हस्ते आपण स्वागत करणार आहोत सौरभ पाटील यांचं. या निलेश पाटील सर तुमचं मात्र यथोचित तुमच्या माध्यमातून सौरभ पाटील यांचं आपण करणार आहोत स्वागत आणि सन्मान. या सौरभ पाटील. दोन षटकाचा खेळ संपला. 2 षटकानंतर धावसंख्येचा विचार केला ते पोहोचले 9 या धावसंख्येवर. तिसरं षटक घेऊन येतोय तो प्रिशित. यस प्रिशित
30% होते आपल्या संघासाठी. वैयक्तिक पहिलं, संघासाठी तिसरा. ऑन स्ट्राईकला आनंद, षटकातील पहिला चेंडू. ऑन स्ट्राईक आनंद, ज्याने मात्र अफलातून फटकेबाजी केली होती. 7 चेंडू मागे 5 धावा बनवल्यात. गोलंदाजी सुरेख केले तर फटकेबाजी करावी लागते, जिकडे मात्र 12 चेंडू 17ची आवश्यकता असेल. षटकातील पहिला चेंडू. याच फटका सुचवला आहे आणि आता मात्र आनंदला पाठवून दिलं तंबूच्या आसऱ्याला. इड्डी झकाना आणि विकेटचा पतन. नवीन फलंदाज येतोय मयूर. आता मग जर बघितलं तर पहिल्या चेंडूवर विकेट घेतला आणि आनंदला पाठवून दिलं तंबूच्या आसऱ्याला. काही चेंडू हाताला होता पण आनंदला पुरेपूर वापर करून घेता नाही आला. याच कारणामुळे आनंदला पाठवून दिलं तंबूच्या आसरा. नवीन फलंदाज आनंदची जागेसाठी येतो मयूर. षटकार चेंडू पुढे चेंडू मार्गस्थ. यस दीप, जिकडे मात्र साईदत्त धनसार. जुरा चेंडू पुणे चिकता मार्गस्थ असेल. आता मात्र नवीन फलंदाज मयूर ऑन स्ट्राईकला. फटका सजवलाय. ऑन साईड डिझेल होण्याची दाट शक्यता असेल. अपील तर केली होती पण फलंदाज सेफ. आता मध्ये ते डॉट चेंडू. आता मध्ये 10 चेंडू आणि 17 धावांची गरज. 10 चेंडू 17ची गरज. काय घडतंय काय बिघडतंय. 2 चेंडूचा खेळ संपला. येणारा चेंडूचा तिसरा. 4 चेंडूचा खेळ उर्वरित बाकी असतील. 10 चेंडू 17ची गरज. 10 चेंडू 17ची गरज. काय घडतंय का बिघडतंय. आता मध्ये खोलवा टप्प्याचा चेंडू होता. फलंदाज पुरेपूर वापर करता आला नाही. आता मध्ये येतो पुण्याचे डॉट चेंडू, जिकडे मध्ये फलंदाज येतो दडपण. आता फटकेबाजी करावी लागतील मयूरला. 9 चेंडू 17ची गरज. पुण्याचे एकदा चौथा चेंडू मार्गस्थ. या संपर्काच्या इटीचा वाईट चेंडू. धावसंख्या 1 ने फ्लाय आणि ते पोहोचेल 10 या धावसंख्येवर. आता मध्ये 9 चेंडू 16ची गरज. काय घडतंय काय बिघडतंय. येस फटकाचा ऑफसाईड दिशेने क्षेत्ररक्षण आहे तैनात. सॉफ्ट डिसिजन आउट आणि थर्ड अंपायर केले कडे गेलं तुमचं. यस अथर्व पाटील येथील बघतील काय निर्णय असेल तर आपल्यापर्यंत पोहोचवतील. यस OUT आउट. जर रिप्लेमध्ये बघितलं तर काय कमाईचं फेकी केली होती. सुंदर क्षेत्ररक्षण केले होते आणि याच कारणामुळे मयूरला पाठवून दिलं तंबूच्या आसऱ्याला. यस नवीन फलंदाज येतो योगेश. 4 चेंडूचा खेळ संपला. येणारा चेंडू असेल 5वा समीकरण असेल तर 8 चेंडू 16ची गरज. काय घडतंय का बिघडतंय. आता मात्र पुन्हा एकदा फलंदाज सज्ज. आता फटका सजवलाय. बॉल चालला डाऊन द ग्राउंड. येतो 1 बाउन्स 2 बाउन्स आणि एवढ चषकातला येतोय सीमा रेषे पार. काय फटका सजवला. रिप्ले मध्ये जर बघितला तर अफलातून फटका. जिकडे मग जर बघितलं 4 धावेर धावसंख्या सरसावली आणि ती पोचली 14 ह्या धावसंख्येवर. जिकडे मात्र खरोखर गरज होती या फटकेसाठी. 5 चेंडूचा खेळ संपला. 5 चेंडूचा धावसंख्येचा विचार करा ते पोहोचले 4 या धावसंख्येवर. येणारा चेंडू हा शेवटचा असेल. आता मग 7 चेंडू आणि 12ची गरज. काय घडतंय शेवटच्या चेंडूवर. काय घडतंय काय बिघडतंय बघूया. होळी या मैदानाच्या आत तुम्ही कुठे जाऊ नका. जाऊया. एवढ चषक 2026चा थरार. शेवटच्या पुण्याची मार्गस्थ. येस आता मात्र फटका सजवायचा प्रयत्न होता पण आता मात्र स्टंपिंग काय अफलातून यष्टरक्षकाकडून झाले. याच कारण फलंदाजाला पाठवून दिलं तंबूच्या आसरेला. OUT आउट. अफलातून विकेट.
चला घाई करा. लक्षात असू द्या, आयोजकांकडून विनंती आहे त्यात चला घाई करायचं. लक्षात असू द्या, टायमर लावलेला आहे, ऑन द स्क्रीन दिसत असेल. चला स्पीडअप करायचं, लक्षात असू द्या. चला स्पीडअप करा. सातपाटी संघ आपलं क्षेत्र सजवून घ्यायचं आहे. टायमरचा विचार केला तर चौथा चेंडू दिवेश, जिकडे मात्र 6 चेंडू आणि 12ची गरज. 6 चेंडू 12ची गरज. दिवेश पाटील चौथा षटक घेऊन येताना आता मात्र फटकाचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण कोणतेही चूक न करता आता मात्र पहिले चेंडू ते डॉट. आता मात्र विजय समीकरण चेंजेस असतील. आता मात्र 5 चेंडू आणि 12ची गरज. ऑन स्ट्राईक योगेश लेफ्ट हँड फलंदाजी फटकेबाजी करावी लागतील. 5 चेंडू आणि 12ची गरज. आता मात्र यस बॅट चिकाटा घेऊन बॉल चाला डिक्लेअर झोनकडे. यष्टाच्या अगदी पाठीमागे धावसंख्या 1 फ्लाय आणि ती फसेल मात्र 15 अंगे धावसंख्येवर. आता मात्र 4 चेंडू आणि 11 धावांची गरज. 4 चेंडू 11 धावांची गरज. काय घडतंय काय बिघडतंय, कोण जिंकणार कोण हरणार, एकाला जिंकावं लागेल आणि एकाला हरावं लागेल. यस आता मात्र त्रिफला उद्ध्वस्त करून टाकला दिवेशने आणि विकेटचं पतन झालं आणि शाकिबला पाठवून दिलं तंबूच्या आसऱ्याला. यस नवीन फलंदाज नीरज येतोय. 3 चेंडूचा खेळ संपला. येणार चेंडू हा चौथा. आता मात्र 3 चेंडू बनावे लागतील 11. यस फटका सजवलाय षटकारासाठी. जिकडे जर बघितलं तर विकेटचं पतन झालं. यस अगदी शेवटचं विकेट असेल ओमकार. जिकडे 2 चेंडू मागे जर बघितलं तर 11 धावा बनावे लागतील. 2 चेंडू 11ची गरज. जिकडे मात्र जर बघितलं तर सामना हा सातपाटी संघाच्या दिशेने झुकला दिसतो आपल्याला. यस आता मात्र वाईट चेंडू अंपायर दर्शविताना आता मात्र 2 चेंडू 10ची गरज. आता मात्र पुन्हा एकदा आता 1 चेंडू आणि 10ची गरज. यस आता मात्र विजय संघ अर्थात नो डाऊट साईगड सातपाटी संघ